हेलो 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 दलित शाहिरीच्या गणागळवणीचं राऊंड या ठिकाणी झालं आणि आता खऱ्या येतो खऱ्या दुर्योगाला सुरुवात झाली नाही का? आणि म्हणून मान्यवर सोनूबाई आपलं राऊंड केलं आणि छान असा या ठिकाणी राऊंड त्यांना साजरं पण केलं. पण आज विचार येतो माय बाप हो कसला विचार येते तुम्हाला? शाहिरीच्या रीतिरिवाजाने शाहिरीच्या रीतिरिवाजाने बायावरती प्रश्नाचा डाव केला होता की एक विदिशामध्ये राजा होता आणि त्या विदेशामध्ये ज्या बाया होत्या त्या बाया फ्राक आणि गाऊन घालत होत्या तर त्याचा अर्धांगा दिसत होता. तर तो राजा भारत देशात आला आणि जेव्हा भारत देशामध्ये आला तर आपल्या भारतातल्या बाया साडी घालून बसल्या. आनंद वाटला आनंद की माझ्या देशातल्या स्त्रिया कशा आणि या भारत देशातल्या स्त्रिया कशा. त्याला आदर वाटला त्या स्त्रियावरती कौतुक वाटलं आणि ती साडी भारतातली घेऊन आपल्या देशात गेला. बरोबर. आणि ती साडी आपल्या देशामध्ये एका स्त्रीला घालायला लावली तर ती बाई सुंदर आणि स्वाभिमानाने चांगलं दिसायला लागली. बाईने प्रश्नाचं उत्तर दिलं. बाईने म्हणलं ते बाई कोण होती ते साडी घालणारी स्त्री कोण होती तर बाईने संयुक्ता नाव दिलं. आणि राजाचं नाव सांगितलं जयचंद्र. बाई तुला किती मारले आजवरी उंदर. कहा तुमची शायरी. अरे वा तुमच्या बुद्धीची मध्ये कीव येते. तुमच्या बुद्धीची केवळ मॅडमजी सोनूबाई म्हणतानी घटका लागते. चांगल्या चांगल्याला घा फोडते. आणि येतं का फोडलं तुम्ही का फोडलं आणि देशाचं नाव सांगितलं त्याचा पत्ताच नाही. अरे वा बाई नाही जमलं काहीच नाही. 2 वर्ष 5 वर्ष 1% नाही काहीच नाही. वा रे वा बाई विचार करण्याची गोष्ट आहे. तमाशाईर हे जनजागृतीची मशाल आणि म्हणून या समाजाला आपल्याला काहीतरी सांगणे आहे. साधा प्रश्न विचारला होता ना तुम्हाला त्याचंही प्रतिउत्तर तुमच्याकडून नाही मिळालं. अजिबात नाही. लोहा काटा जाता है बोला प्यारी से और कांच काट जाते हैं यारो हिरके लोहा काटा जाता है बोला प्यारी से कांच काटे जाते हिरके से. अरे बदला लिया जाता है पुराने दुश्मनों से. आपने तो सबल का जवाब दिया मैडम बड़े परेशानी से. वाहो मॅडम. अरे कुठंच नाही. मला वाटला मॅडम आपेक्षा धनीवंत आहे त्याचं नाव चालते. मला त्याच्या बाजू काही शिकायला भेटलं पाहिजे. मी आताचा शाहीर आणि बाईला कमसे कम 5-5 वर्ष झालेच असते. मग आता एवढ्याच जणांची तुमची शायरी चालू आहे तर मग या लोकांनी हे लोक तिकीट काढून या ठिकाणी आले कायसाठी आले म्हणजे आमचे खोबडे पाहासाठी का जेवासाठी आले हो. तो भाऊ जेवासाठी आलो. मॅडम जी शाहिरी करना कला नहीं मैडम. शाहिरी करना कला नहीं. शायर बनना कला नहीं शायरी करना
करना कला है। क्या बात है? शायर बनना कला नहीं, शायरी करना कला है। और सच्चाई से लफ्ज बोले उसी का ही बोलवाला है। काय वाटतं हो तुम्हाला? हा बाई बघा, तुमच्यासाठी छान असं गीत तुमच्यासाठी सादर करतो. पहिल्या राऊंडचं दुय्यमी गाणं म्हणतात ना, ते कसं म्हणतात तर या गीताच्या माध्यमातून सादर करतो. ऐका. सांगा बरे का? अहो नाकी डोळी छान न रंग गोरा गोरा पान. अहो नाकी डोळी छान न रंग गोरा गोरा पान. त्यात आलं रूप न मिरवायला. अहो त्यात आलं रूप न मिरवायला. तुम्ही तरी न्यावं फिरवायला. तुम्ही तरी न्यावं मला फिरवायला. नाची डोरी छान रंगा गोरा गोरा पान. नाची डोरी छान रंगा गोरा गोरा पान. त्यात आलं करून मिरवायला. कोणी तरी न्यावं मला फिरवायला. कोणी तरी न्यावं मला अरे बंदूक से गोली निकली वो खाली जाएगी. बंदूक से गोली निकली वो खाली जाएगी. मगर मुझसे निकली हुई बात कभी वापस नहीं आएगी. अरे जुबा मिली है इंसान को, जुबा मिली है इंसान को अनमोल है. और 70 से ज्यादा तो ये मिर्ची का फूल है. सारा तिखट भरून आपण एकही गोळ नाही. आणि म्हणून म्हणतो आज या लोकांना का पाहिजे काय पाहिजे? न दावा शाहिरीचं पाणी न दूर जाईल तुमची वाट. हे लोक कासाठी आले म्हणजे उमेश शहरची सोनूबाईची गंमत आहे. माणसाची सोन पण म्हणजे बाईच आहे. आणि बाईचं पाहिल्याशिवाय राहायचं. एवढे लोक या ठिकाणी पैसे खर्च करणार आले ना. मग याचा पैसे खर्च करणार तर याचे असंच नाश होऊ देऊ. त्यासाठी का करावं लागेल? काय करायला लागली? ना दावा शाहिरीचं पाणी दूर जाईल तुमची वाणी. सामना तुझ्याचा इथे रंगू दे. अगं सामना तुझ्याचा इथे रंगू दे. मर्दानी शायरी मर्दानी शायरी शाहिरीचं पाणी खावा जाईल दुरुनी. लोकांना शाहिरीचं पाणी दाखवायचं, तुला दाखवायचं, जोपर्यंत या शाहिरीचं पाणी त्याला दिसणार नाही तोपर्यंत ही शायरी कळणार नाही. कारण या जगाच्या पाठीवरती शायरी चालत आलेली परंपरा आहे ना. हो मग म्हणतोय दावा शाहिरीचं पाणी दूर जाईल तुमची वाणी. सामना तुझ्या इथे रंगू दे. सामना तुझ्या इथे रंगू दे. दावा शाहिरीचं पाणी दूर जाईल तुमची वाणी. न सामना तुझ्या इथे रंगू दे. मर्दानी शायरी मर्दानी शायरी
जाईल तुझी वाणी सामना तू यमचा इथे रंगू दे मरता मी शायरीचा संग गरजू दे असं या शायरीच्या हातामध्ये काय आहे चांग आहे मग हे संग साधं होणार का नाही ना हे संग रंगला पाहिजे असं या लोकांना समजलं पाहिजे समजलं पाहिजे. ही शाहिरी म्हणजे काय होय ना खरं आहे हो नाही तर मग इथं फडफड करून काही म्हटलं नाही 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 आहा, या ठेकेदाराने आपल्याला बोलावलं कायसाठी बोलवलं बाय काम मला करायला काहीतरी मिळालं पाहिजे पण बाई सोबत लई दिवसानं भेट झाली हो ना दिवाळीचे कार्यक्रम केलं तेपासून बाई सोबत भेट झाली नाही नाही पण आज बाई सोबत भेट झाली हा आणि मग बाईला म्हणून आज काय म्हणतो काय म्हणता आई बरोबर सांगा बरं का? ला 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 शिला काय झालं काय झालं लही दिवसानं झाली तुझी माझी भेट लही दिवसानं झाली तुझी माझी भेट आई, लही दिवसानं झाली तुझी माझी भेट होय ना मागे पुढे पाहू नको कंबर हे नवी दिवसाला झाली बाई तुझी माझी भेट आणि आता मागे पुढे पाहू नको कंबर हे कसं अरे वा कंबर कसून शाहिरी करायची आहे आपल्याला बाई तेव्हा ती या पोरगामध्ये नाव राहील चला का तू मानसिक का ढिली राहील बाई नाही जमणार नाही ना मी लागत तर ढिला पण नको चालेल चालेल बाई ही ढिला पण तो चालतो बाई तुम्ही करत पाहिजे होय ना कारण साम्राज्य उलटतं आहे. हेच आहे म्हणून मला रंगून गेलं पाहिजे या मराठी शाहीचा चढ कर्जून गेला पाहिजे राजू केलं पाहिजे आई काय म्हणतो काय म्हणतो बाई लही दिवसानं झाली तुझी माझी भेट मागे पुढे पाहू नको कंबल हे कसं शायरी काय आहे काय नाही शायरी काय आहे काय शायरी मर्दानी तलवारीची धार शायरी मर्दानी तलवारीची धार ही शायरी मर्दानी तलवारीची धार आहे आहे ना आहे ना शायरी ही तलवारीची धार आहे आणि ज्याप्रमाणे धार चालते त्याप्रमाणे वार करायला पाहिजे हो ना हा? बाईला साधा प्रश्न विचारला होता बाई ना पण बाईला नाही जमलं नाही 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 तलवारीची धार बाई जवळ नाही निघली होय ना आणि म्हणून काय म्हणतो बा शायरी मर्दानी तलवारीची धार हो शायरी मर्दानी तलवारीची धार दोघेही करू आपण ज्ञानाचे वार
करू आपण ज्ञानाचे वाकराचं आहे आपल्याला दोघांनाही ज्ञानाचे वाळ टाकायचे तलवारीने वाळ टाकायचे मग त्या तलवार कोणती कोणती शाहीर मर्दानीची आणि त्या वाळ कोणते कोणते ज्ञानाचे वाईट शब्द बोलणार बाई नाही आणि वाईट तमाशा रात्रभर करणार नाही नाही हा माझा विषय आहे लक्षात ठेवा मी शायरी नंगाड करत नाही माझी सिद्धांताची शायरी आहे हा. आणि म्हणून मी शायरी आधारावर करेल आधारावर बोलेल पण वाईट शायरी करणार नाही कारण या ठिकाणी माझ्या आई बहिणी बसली आहेत जशी माझ्या घरी माझी बहीण आहे या ठिकाणी माझी बहीण आहे जशी माझी आई माझ्या घरी आहे या अशाच ठिकाणी माझी ही आई बसलेली आहे याचा मान सन्मान ठेवणं माझं कर्तव्य आहे नाही तर मग तू घेतो माझी आणि मी घेतो याच्यात काही अर्थ नाही अगं मरदानी शायरी अलवारीची धार दोघेही करू आपण ज्ञानाचे आले दुर्मी तुझ्या हे ऐकून लोक आले दुर्मी बाबा तुझ्या हे ऐकून सामना तू येवचा इथे रंगू दे सामना तू येवचा इथे रंगू दे किती रुपयाची तिकीट काढले भाऊ तुम्ही 60 रुपयाची तिकीट काढली 60 रुपये देऊन तुम्ही या ठिकाणी आल्या काय साठी आल्या बाईची तमाशा पाहासाठी आल्या कारण बाई एवढ्या एरियात आली नाही आली का नाही आली मी नाही आलो पण तुम्ही आम्हाला दोघांना ठरवलं काय साठी शाहिरीचं पाणी पाहण्यासाठी आणि म्हणून लोक आले दुर्मी नाव तुझं हे ऐकून आणि नाही काही झालं तरी चालेल सोनूबाईचा तमाशा पाहिल्याशिवाय राहायचं गेल्याचं तेळ केलं कोणाजवळ होते कोणाजवळ विचार आले ना लोक आले दुर्मी नाव तुझे हे तुझ्या इथे रंगू दे अगं सामना तुझ्या इथे रंगू दे मर्दानी शायरीचा संग करतो दे मैडम जी तकदीर में भरोसा करते हो क्यों तकदीर में भरोसा करती हो क्यों ज्यादा मिठाने या मिटने का आज कर ले तू आता मेलो तरी परवा नाही कोणासाठी या शाहिरीसाठी हा या स्टेजवर मेलो तरी परवा नाही आज नाही उद्या मरायचंच आहे पण काहीतरी करून जायचं आहे मराव्यासाठी कीर्ती रूपी या मंडीप्रमाणे या जगाच्या पायथ्यावर आपलं नाव राहिलं पाहिजे आज या शाहिरी क्षेत्रामध्ये शाहीर मोरेश्वरजी शाहीर बुधाची याचं नाव चालते आज म्हातारे झाले बुधा शाहीर मरून स्वर्गवासी गेले पण आज प्रत्येकाच्या मुखामध्ये या शाहिराचं नाव आहे याच प्रमाणे आम्हाला नाव गाजवायचं आहे आणि म्हणून या नाव गाजवून आम्हाला आज या ठिकाणी शायरी करायची तकदीर में भरोसा करती हो क्यों ज्यादा मिठाने या मिटने का कर ले तू आज वादा देखेंगे तेरे शरीर में जरूर है कितना देखेंगे तेरे शरीर में जरूर है कितना और आज हम इन मैदान में मिटा देंगे तेरा गुरूर है भाई शायरी ऐसे करो
या शाहिरीचं नाव राहिलं पाहिजे. आणि म्हणून समोर काय म्हणतो, इंग्रजाचा काळ होता, जेव्हा इंग्रजाचा काळ होता त्या काळामध्ये भारत स्वतंत्र होण्यापूर्वी इंग्रजांनी कितीतरी अत्याचार केला. आमच्या बहिणीची अब्रू लुटली, अत्याचार केला आमच्या भाऊ. त्यावेळेस जेव्हा त्या आमच्या आई बहिणीची अब्रू जात होती त्यावेळेस जिजाई मातेने शिवरायाला जन्म दिला. पा तुमच्या समोर आहे, त्या शिवरायाला जन्म दिला आणि म्हणाली, शिवराया या जगाच्या पाठीवरती अत्याचार वाढला रे. आणि जशी मी तुझी आई आहे तशी तुझी कोणीतरी बहीण आहे, कोणी तुझी आई आहे, या आई बहिणीची अब्रू वाचव. तेव्हा त्या शिवरायाने हाती तलवार घेतली आणि अन्यायाविरुद्ध लढू लागला आणि त्या बहिणीची अब्रू त्या शिवाजी महाराजांना वाचवली. ऐका समोर काय आई बहिणी भरती हो अत्याचार चढला, आई बहिणी भरती हो अत्याचार चढला. लावून प्राणाची बाजी शिवराय लढला, बहिणीवरती माझ्या अत्याचार चढला आणि राहुल प्राणाची बाजी तो शिवराय लढला. कशासाठी? न्याय मिळवण्याकरता, माझ्या आई बहिणीची अब्रू वाचवण्याकरता. शिवरायाने स्वतःच्या बाजी लावली, स्वतःचा प्राण या लोकांसाठी अर्पण केला. आज या जगाच्या पाठीवरती या शिवरायानं या आमच्या लोकांचं अब्रू वाचवली. छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, लक्षात ठेवा, त्याला छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. नाही का? आई बहिणीवरती अत्याचार लावून प्राणाची बाजी शिवराय लढला. गुरु माझ्या गोपीचं नीळा निशाण, गुरु माझ्या गोपीचं नीळा निशाण. काही उमेशाचे बाई बोलाय गुरु माझ्या गोपी चंद्र निळा निशाण. आणि कवी उमेशाचे बाई बोलाय कान. आता तरी ऐका, सांगा, मार्गदर्शन करा. आज बाईनं माहिती आहे मगाने प्रश्न केला. कोणता केला? बाईनं कोणता प्रश्न केला होता? जनामध्ये असा एक साधू झाला, असा एक साधू झाला आणि त्याने रक्ताने अक्षर लिहिला. तर तो अक्षर कोणता आणि तो साधू कोणता? मॅडमजी, मान्यवर सोनूबाई कायद्याने लक्ष द्या. तो साधू होता समर्थ रामदास आणि ज्याने तो शब्द लिहिला होता, अक्षर लिहिला होता, तो होता तुमची भक्ती.
हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. तर कारण भक्तीविना माणूस काहीच करू शकत नाही. आणि भक्ती हे आत्मसमर्पणाची प्रतीक आहे. आत्मसमर्पण भक्ती ही आत्मसमर्पणाची प्रतीक आहे. तो साधू होता समर्थ रामदास आणि तो अक्षर होता भक्ती. हे तुमच्या प्रश्नाचे उत्तर. खोट असेल तर माझी हार होईल, जिजीत होईल. तुमची जीत होईल, याच्यात काही विषय नाही. नाही तसंही तुमच्यापेक्षा लहानच आहो. गुणानं, मानानं, विद्वानानं सगळ्या गोष्टी घेणं नाही का? म्हणून काय म्हणतो बाई गुरु माझ्या गोपीचं निळा निशाण कवी उमेशाचे बाई बोलाय कवी उमेशाचे बाई बोलाय नाही इथे बसले ज्ञानी ध्यानी. कोणा तिथं ज्ञानी ध्यानी. आपल्याला वाटतं आम्ही शाळेत हुशार आहोत. नाही पण ना आमच्यापेक्षाही इथं बसणारे ज्ञानी आहे. त्याला समजते कोण कसं म्हणून राहिला, खरंच आहे. कोण कोणतं कमी आहे, कोण कोणतं जास्त आहे, कोण काय म्हणते हे सर्वले समजून राहिले. म्हणून बाई आपल्यापेक्षाही या ठिकाणी बसलेले माझे मान्यवर ज्ञानी ध्यानी आहेत. आणि बसले इथे बसले ज्ञानी ध्यानी आणि करा विचार इथे बसले ज्ञानी ध्यानी करा विचार म्हणी. अरे सामना तुयमचा इथे रंगू दे, अग सामना तुयमचा इथे रंगू दे. मर्दानी शायरी मर्दानी शायरी जावा शायरींचं पाणी दूर जाईल तुमची वाट. अगं सामना तुयमचा इथे रंगू दे, मर्दानी शायरीचा संग गरजू दे. मर्दानी शायरीचा संग हे झालं माझ्या पहिल्या राऊंडचं गाणं. पण आता मी काय म्हणतो याच्याकडे लक्ष द्या. कारण आज हा दुय्यमचा सामना आणि एकामेकावरती ज्ञानाचा वार करणं महत्वाचं नाही का? ज्ञानाचा वार करणं एकामेकाचं महत्वाचं आहे. म्हणून बाई मला म्हणायचं आहे, माझ्या पब्लिक या ठिकाणी बसले, माझे भाऊबंद या ठिकाणी बसलेले आहेत. अरे भारत देश समृद्धी लाभो, भारत देश सुखी समृद्धी लाभो हीच माझी इच्छा. तुम्हा सर्वांना लाभो सनिच्छा, तुम्हा सर्वांना लाभो सनिच्छा. शाहीर उमेश आणि माझ्या पार्टीकडून शाहीर उमेश आणि माझ्या पार्टीकडून येणाऱ्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. पण आता आपण आपल्या वडिलांकडे रडलं पाहिजे. अरे हे दुय्यमाचा कार्यक्रम आहे, या ठिकाणी दुय्यम झाली पाहिजे. स्वतःच्या प्राणाची झाली पाहिजे. आणि म्हणून बाई माझ्या गाण्याकडे लक्ष द्या. तर तुमच्यासाठी दुनियांसाठी गाणे ठेवलेलं आहे.
नाव कागज का गहरा है पानी नाव कागज का गहरा है पानी